प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या मोमेंटम सिरीजचा 9वा भाग बघतो आहोत आणि चॅप्टर आहे थर्मोडायनेमिक्स। बघा, साधारणतः अर्ध्या तासात सगळा चॅप्टर कव्हर होणार आहे आणि मला खात्री आहे की याच्यावरचा कोणताही एमसीक्यू तुम्हाला हा भाग पाहिल्यानंतर सोडवता येणार आहे। खूप सोप्या पद्धतीचे एमसीक्यू असतात, फक्त आपल्या कन्सेप्ट क्लिअर नसतात म्हणून आपल्याला ते लिहिता येत नाहीत। आणि म्हणून कन्सेप्ट जर तुम्ही क्लिअर केला आणि एक ठराविक साच्याचेच एमसीक्यू याच्यावर पडलेले आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही तेवढे जर नीट करून गेलात, बघा आता 22च्या क्वेश्चन पेपरचं जर अनालिसिस केलं, 22 एप्रिलच्या 23 एप्रिलच्या क्वेश्चन पेपरचं केलं, 24 एप्रिलच्या केलं, तर थर्मोडायनेमिक्सवर अतिशय सोपे चिल्लर बनता येईल आपल्याला। असे पीवायक्यू पडलेले असे प्रश्न पडलेले आहेत आणि त्यामुळे तुम्ही जर कन्सेप्ट क्लिअर केला तर तुम्हाला प्रश्न लिहिता येतील आणि म्हणून मी हा चॅप्टर करायला घेतलेला आहे। तर मी दीपाली कुलकर्णी देशमुख, माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। तर बघा, आपण अप टू पॉइंट सगळं काही करणार आहे आणि बघा आता आपल्याला थर्मोडायनेमिक्स मध्ये महत्वाच्या 3 कन्सेप्ट शिकायच्या आहेत, हीट, वर्क आणि इंटरनल एनर्जी। तर हीट म्हणजे जेव्हा दोन बॉडीमध्ये टेम्परेचर डिफरन्स असतो तेव्हा एनर्जी ही नेहमी हायर टेम्परेचर कडून लोअर टेम्परेचर कडे वाहून जाते आणि ती जी एनर्जी वाहून जाते, समथिंग इज फ्लो व्हेन देअर इज अ टेम्परेचर डिफरन्स बिटवीन टू बॉडीज अँड दॅट समथिंग इज कॉल्ड ॲज हीट। त्याचं SI युनिट जूल आहे आणि साइन कन्व्हेन्शन काय वापरायचं बघा, हीट ऍब्सॉर्ब्ड बाय द सिस्टीम। फिजिक्स मध्ये केमिस्ट्रीत वेगळं आहे, हीट ऍब्सॉर्ब्ड बाय द सिस्टीम दॅट इज ऑलवेज कन्सिडर्ड ॲज पॉझिटिव्ह अँड हीट लिव्हज थ्रू द सिस्टीम दॅट इज ऑलवेज कन्सिडर्ड ॲज निगेटिव्ह। आणि त्याला जेव्हा हीट ऍब्सॉर्ब होते तेव्हा एक्सपान्शन होतं आणि मग त्यावेळेस जे वर्क डन घडून येतं, तर वर्क डन जर एक्सपान्शन झालं तर त्यावेळेस फिजिक्स मध्ये त्याला म्हणायचं बघा, जर वर्क डन झालं तर म्हणजे एक्सपान्शन झालं तर त्याला म्हणायचं वर्क डन बाय द सिस्टीम, बाय द सिस्टीम। आणि ते नेहमी घ्यायचं पॉझिटिव्ह। कसं घ्यायचं ते पॉझिटिव्ह। आणि जर तुमचं कंप्रेशन झालं गॅसचं तर त्यावेळेस म्हणायचं ऑन दी सिस्टीम आणि ते नेहमी कसं घ्यायचं, निगेटिव्ह घ्यायचं। हे साइन कन्व्हेन्शन लक्षात ठेवा। आता इंटरनल एनर्जी, तर गॅस मॉलिक्युल्सचे जे काही तुमचे मॉलिक्युल्स आहेत त्याच्याशी जी रॅन्डम डिसऑर्डर्ड मोशन ऑफ द मॉलिक्युल्स जी काही असते त्याच्याशी असोसिएट जी एनर्जी असते तर त्या एनर्जीला म्हणायचं इंटरनल एनर्जी। आणि याच्यावर आलेला पीवायक्यू काय आहे बघा, की जो तुमच्या पुस्तकात आहे की इंटरनल एनर्जी ऑफ ए आयडियल गॅस इज, बघा प्रश्न काय आहे, इंटरनल एनर्जी ऑफ ए आयडियल गॅस इज, इंटरनल एनर्जी ऑफ आयडियल गॅस इज प्युअरली कायनेटिक। तुमच्या पुस्तकात 60 नंबरच्या पानावर हा असं वाक्य आहे आणि याच्यावर पीवायक्यू विचारलेला आहे, नीट लक्षात ठेवा। काय प्रश्न आला की इंटरनल एनर्जी ऑफ एन आयडियल गॅस इज प्युअरली कायनेटिक। उत्तर काय आहे, प्युअरली कायनेटिक। आता इंटरनल एनर्जी आपण पाहिलं की फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स काय आहे, तर Q दॅट इज इक्वल टू डेल्टा U प्लस W। आणि ह्या डेल्टा U चा फॉर्म्युला काय आहे, तर तो Q मायनस W किंवा डेल्टा Q मायनस W म्हणजे चेंज इन हीट मायनस चेंज इन वर्क असाही विचारला जाऊ शकतो। आता हा कशासाठी वापरलाय ते आपल्याला पाहायचंय, हे Q आहे, कॅपिटल Q। तर या पद्धतीने आपल्याला ते पाहायचंय की कशासाठी ते वापरलं जाईल। तर सगळ्यात महत्वाचं बघा, तर इथे इंटरनल एनर्जीचं साइन कन्व्हेन्शन वापरताना काय वापरायचं, जर एक्सपान्शन झालं तर टेम्परेचर नेहमी डिक्रीज होतं आणि इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला असतो बघा, डेल्टा U दॅट इज इक्वल टू NCV/dt। आता बघा, डेल्टा U म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी, N नंबर ऑफ मोल, CV म्हणजे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ ए गॅस ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि DT म्हणजे चेंज इन टेम्परेचर। मग हे दोन जर कॉन्स्टंट आहे तर चेंज इन इंटरनल एनर्जी दॅट इज ऑलवेज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू चेंज इन टेम्परेचर। म्हणजे इंटरनल एनर्जी ही फक्त आणि फक्त कशावर डिपेंड असते, तर ती टेम्परेचरवर डिपेंड असते आणि पूर्ण चॅप्टर मध्ये इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला हा घ्यायचा आहे। आलं का लक्षात? मग हा फॉर्म्युला कुठे लागणार आहे तुम्हाला ते मी तुम्हाला सांगते। तर आता बघा, तर समजा तुमचं एक्सपान्शन झालं, गॅसचं एक्सपान्शन झालं
तर टेम्परेचर नेहमी कमी होतं, टेम्परेचर डिक्रीज होतं. आणि इंटरनल एनर्जी जर टेम्परेचरवर अवलंबून असेल तर एक्सपान्शन झालं तर इंटरनल एनर्जी काय होते, कमी होते, निगेटिव्ह असते. समजलं का? आणि जेव्हा कंप्रेशन होतं गॅसचं तर त्यावेळेस टेम्परेचर इन्क्रीज होतं. टेम्परेचर इन्क्रीज झालं की इंटरनल एनर्जी ही काय होते, वाढते. आलं का लक्षात? म्हणजे जेव्हा एक्सपान्शन होतं तेव्हा वर्क डन पॉझिटिव्ह, इंटरनल एनर्जी निगेटिव्ह. दोघांमध्ये 36चा आकडा असतो बघा. जेव्हा वर्क डन पॉझिटिव्ह असतं तेव्हा इंटरनल एनर्जी काय असते, निगेटिव्ह. आणि जेव्हा वर्क डन निगेटिव्ह असतं तेव्हा इंटरनल एनर्जी काय असते, पॉझिटिव्ह असते. आणि म्हणून सिस्टीमची साईज बघा, कंप्रेशन झालं तर इंटरनल एनर्जी तुमची पॉझिटिव्ह येणार आहे, म्हणजे सिस्टीमची साईज छोटी झाली तर इंटरनल एनर्जी पॉझिटिव्ह. आणि एक्सपान्शन झालं, सिस्टीमची साईज मोठी झाली तर इंटरनल एनर्जी तुमची काय येणार आहे, तर तुमची इंटरनल एनर्जी निगेटिव्ह येणार आहे. समजलं का? तर या पद्धतीने ह्या दोन्हीमध्ये रिलेशन किंवा साइन कन्व्हेन्शन असतं. आणि आता महत्वाची गोष्ट, हीट आणि वर्क हे पाथ फंक्शन आहे. कसे फंक्शन आहे? पाथ फंक्शन. याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. आणि वर्क हा सुद्धा कसा आहे, पाथ फंक्शन आहे. पण इंटरनल एनर्जी हे स्टेट फंक्शन आहे. इंटरनल एनर्जी हे कसं फंक्शन आहे, स्टेट फंक्शन आहे. मग आता तुम्हाला असं देतात बघा, आउट ऑफ दिस विच इज नॉट ए पाथ फंक्शन, की खाली असे वेगवेगळे फॉर्म्युले देतात आणि त्यातलं कोणतं पाथ फंक्शन नाही, म्हणजे स्टेट फंक्शन. आणि त्यावेळी तुम्हाला फॉर्म्युला देतात डेल्टा यू बरोबर नाही देत, फॉर्म्युला असं देतात डेल्टा क्यू मायनस डेल्टा डब्ल्यू. आणि म्हणजे हाच कशाचा फॉर्म्युला आहे, डेल्टा यूचा, एवढंच देतात. तर हे कसं फंक्शन आहे, म्हणजे विच इज नॉट ए पाथ फंक्शन, म्हणजे स्टेट फंक्शन कोणतं आहे, तर असा फॉर्म्युला ज्याचा असेल ते स्टेट फंक्शन आहे, डिरेक्टली देत नाहीत. आलं का लक्षात? तर या पद्धतीने ह्या भागावर एवढे प्रश्न असे विचारले जाऊ शकतात आणि हे साइन कन्व्हेन्शन आपल्याला तिथे वापरावे लागतात. समजलं का? आता बघायचं बघा आपल्याला, तर सिस्टीम आपल्याकडे माहिती, आपण फायनाइट क्वांटिटी ऑफ मॅटर कन्सिडर करतो, त्याला आपण काय म्हणतो, सिस्टीम असं म्हणतो. ही झाली तुमची सिस्टीम आणि दॅट इज फिटेड विथ मुव्हेबल मासलेस फ्रिक्शनलेस पिस्टन अँड एनिथिंग विच इज नॉट ए पार्ट ऑफ सिस्टीम दॅट इज कॉल्ड ॲज सराउंडिंग ऑर एन्व्हायरमेंट. हे सराउंडिंग आहे किंवा एन्व्हायरमेंट आहे. आणि म्हणून आता आपल्याला सिस्टीमचे 3 प्रकार असतात, ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम, आयसोलेटेड सिस्टीम. मग आता कसं, तर आता बघा, समजा आपण एक चहाचा कप घेतला आणि त्याच्यावर काही झाकण नाही ठेवलं, तो असा ओपन आहे, तर आपल्याला त्या चहाच्या कपातून अशी वाफ बाहेर जाताना दिसते. आणि त्याच्या शेजारी आपण थोडासा जवळ हात नेला तर आपल्याला उष्णतेची सुद्धा जाणीव होते. आणि म्हणून अशी सिस्टीम की जी हीट आणि मॅटर, वाफ म्हणजे काय, मॅटर, तर सॉलिड, लिक्विड अँड गॅस दॅट इज द स्टेट्स ऑफ मॅटर. आणि म्हणून तुमची ही वाफ आहे ती मॅटर आहे. आणि जी उष्णता आपल्याला जाणवते, हीट एनर्जी, तर ती काय आहे, तर ती हीट आहे. तर या पद्धतीने हीट आणि मॅटर दोन्ही तुमची सिस्टीम जेव्हा सराउंडिंगशी एक्सचेंज करते तर त्या सिस्टीमला म्हणायचं ओपन सिस्टीम. आलं का लक्षात? त्याच्यानंतर जर आपण त्या चहावर झाकण ठेवलं तर आपल्याला फक्त बाहेरून हीट जाणवेल पण वाफ बाहेर जाताना दिसणार नाही. म्हणजे फक्त काय एक्सचेंज झालं, सराउंडिंगशी हीट एक्सचेंज झाली, मॅटर झालं का, नाही झालं. आणि म्हणून अशा सिस्टीमला काय म्हणायचं, क्लोज सिस्टीम. आणि जेव्हा तो गरम गरम चहा आपण थर्मासमध्ये ओतू तर दोन्ही बाहेर जाणार नाही, हीट पण नाही, मॅटर पण नाही. तर अशा सिस्टीमला काय म्हणायचं, आयसोलेटेड सिस्टीम. म्हणजे ओपन चहा तो ओपन सिस्टीम, झाकण ठेवलेला चहा तो क्लोज सिस्टीम आणि थर्मासमध्ये ओतलेला चहा ही आयसोलेटेड सिस्टीम. म्हणजे याच्यात काहीच एक्सचेंज होत नाही, नो हीट नो मॅटर. आलं का लक्षात? तर ए सिस्टीम इन विच हीट अँड मॅटर दॅट एक्सचेंज विथ द सराउंडिंग दॅट इज कॉल्ड ॲज ओपन सिस्टीम. A system in which only heat can exchange, not a matter, with the surrounding, that system is called as closed system. And a system in which no matter and no heat that is transferred with the surrounding, that is called as isolated system. तर या पद्धतीने हे सिस्टीमचे याच्यावर सुद्धा MCQ येऊ शकेल. आता बघा, आता शिकायचं एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल आणि इंटेन्सिव्ह व्हेरिएबल. मला माहितीये की केमिस्ट्रीमध्ये केमिकल थर्मोडायनेमिक्स चॅप्टर आहे आणि म्हणून मी हा फरक एक्सप्लेन करताना फिजिक्स साठी पण करणार आहे आणि केमिस्ट्रीसाठी पण करणार आहे. मग आता बघा, आता काय करायचं, तर आपल्याकडे हौदभर पाणी आहे
आणि त्या हाऊसभर पाण्यातून आपण एक छोटा ग्लास आणि एक मोठा ग्लास भरून पाणी घेतलं. मग आता ह्या दोन्हीचं जर मास घेतलं बाळांनो, तर याचं मास आणि याचं मास हे वेगवेगळं येणार आहे आणि त्याचा व्हॉल्यूम सुद्धा वेगवेगळा येणार आहे. आलं का लक्षात? म्हणून मग आता मास हा व्हेरिएबल कसा आहे? सिस्टीमची साईज छोटी, मास छोटं. सिस्टीमची साईज मोठी, मास मोठं. त्याच्यानंतर त्याचा व्हॉल्यूम पण, सिस्टीमची साईज छोटी, समजा हा अर्ध्या लिटरचा ग्लास आहे आणि हा 2 लिटरचा असा जार आहे मोठा, मग दोन्हीचं व्हॉल्यूम वेगवेगळं आलं की नाही, अर्धा लिटर आणि 2 लिटर. मग सिस्टीमची साईज मोठी झाली तर व्हॉल्यूम सुद्धा काय झालं, बदललं. आणि म्हणून असे व्हेरिएबल बघा, मास झालं, व्हॉल्यूम झालं, हे सिस्टीमच्या साईजवर काय आहे, डिपेंड आहेत. आणि त्या व्हेरिएबलला कोणते व्हेरिएबल म्हणायचं, एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल. तुम्हाला असं येऊ शकतं की डॅश डॅश इज अ एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल, डॅश डॅश इज अ इंटेन्सिव्ह व्हेरिएबल. खूप सोपं आहे बाळांनो. मग ए व्हेरिएबल विच डिपेंड्स ऑन द साईज ऑफ द सिस्टीम, दॅट व्हेरिएबल इज कॉल्ड ॲज एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल. आता बघा, परत तेच दोन्ही ग्लास घेतले, त्या हौदातल्या पाण्याचा छोटा ग्लास, मोठा ग्लास, आणि त्याची डेन्सिटी घेतली. आपल्याला माहितीये पाण्याची डेन्सिटी सीजीएस पद्धतीमध्ये 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब आहे. आणि म्हणून दोन्हीची डेन्सिटी सारखी, म्हणजे तुमची सिस्टीम म्हणजे अर्धा लिटर पाणी, 2 लिटर पाणी काही घेतलं तरी त्याची डेन्सिटी ही सारखीच आहे. म्हणजे डेन्सिटी हा व्हेरिएबल सिस्टीमच्या साईजवर डिपेंड नाही. आणि म्हणून तो कसा आहे, तर तो आहे बघा इंटेन्सिव्ह व्हेरिएबल. इथं एन आलेला आहे, सोपं लक्षात ठेवायचं. एन मुळे नॉट ए व्हेरिएबल दॅट डू नॉट डिपेंड ऑन द साईज ऑफ द सिस्टीम. समजलं का? तर या पद्धतीने ठरवायचं. मग आता मास, व्हॉल्यूम, आणि आताच मी तुम्हाला शिकवलं की इंटरनल एनर्जी, सिस्टीमची साईज जर मोठी झाली म्हणजे एक्सपान्शन झालं तर इंटरनल एनर्जी निगेटिव्ह असते, आणि कंप्रेशन झालं तर इंटरनल म्हणजे कमी होते. एक्सपान्शन झालं तर इंटरनल एनर्जी निगेटिव्ह किंवा कमी होते, आणि जर कंप्रेशन झालं तर इंटरनल एनर्जी वाढते. तर या पद्धतीने इंटरनल एनर्जी हा सुद्धा कसा व्हेरिएबल आहे, तर तो एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल आहे. आता बघा प्रेशर, टेम्परेचर, बघा या पाण्याचं प्रेशर पाहिलं, दोन्ही पाण्याचं सेम भरणार आहे. टेम्परेचर कारण आपण एकाच हौदातून भरून घेतलंय ते. मग प्रेशर, टेम्परेचर, डेन्सिटी हे व्हेरिएबल कसे आहे, इंटेन्सिव्ह व्हेरिएबल आहे. तर ह्या फिजिक्स मधल्या थर्मोडायनेमिक्स साठी लागणाऱ्या क्वांटिटी आहेत. आणि केमिस्ट्रीमध्ये सुद्धा हा एमसीक्यू येऊ शकतो. मग केमिस्ट्रीमध्ये कोणते कोणते व्हेरिएबल एक्सटेन्सिव्ह आहे आणि कोणते कोणते इंटेन्सिव्ह आहे ते मी सांगते बघा, ते नीट ऐका. तर आता बघा, नंबर ऑफ मोल्स, त्याच्यानंतर ऑल टाइप्स ऑफ एनर्जी, गिव्स फ्री एनर्जी, एन्थाल्पी, एंट्रॉफी, फोर्स आणि सरफेस एरिया. एवढे हे सगळे व्हेरिएबल कसे आहेत, तर हे एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल आहेत. आणि इंटेन्सिव्ह, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, बघा बरं, एक काच, मोठी काच आहे खिडकीची, आणि ती जर फुटली तर त्या छोट्या तुकड्याचा पण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.5 असणार आहे, आणि मोठ्या तुकड्याचा पण, मोठ्या शीटचा पण 1.5 असणार आहे. किती छोटे छोटे तुकडे केले त्या काचेचे तरी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तोच राहणार आहे. आणि म्हणून रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, त्यानंतर विस्कॉसिटी, सरफेस टेन्शन, मोलर एनर्जी, आलं का लक्षात? त्यानंतर स्पेसिफिक हीट, बॉइलिंग पॉइंट, फ्रीजिंग पॉइंट आणि व्हेपर प्रेशर, हे सगळे कसे व्हेरिएबल आहेत, इंटेन्सिव्ह व्हेरिएबल आहेत. तर या पद्धतीने लक्षात ठेवायचं. अजून एक शॉर्टकट सांगते तुम्हाला, एक्सटेन्सिव्ह डिवायडेड बाय एक्सटेन्सिव्ह दॅट इज इक्वल टू इंटेन्सिव्ह, असंही तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालू शकेल. फॉर एक्झाम्पल, मास अपॉन व्हॉल्यूम, मास हे पण एक्सटेन्सिव्ह आहे, व्हॉल्यूम हे पण एक्सटेन्सिव्ह आहे, आणि त्याचा भागाकार हा डेन्सिटी आहे, म्हणजे डेन्सिटी कसं आहे, इंटेन्सिव्ह आहे. तर या पद्धतीने हाही शॉर्टकट तुम्ही वापरू शकता. तर या पद्धतीने ह्या एवढ्या भागावर असे प्रश्न तुम्हाला येऊ शकतील. किंवा डॅश डॅश इज नॉट ए स्टेट फंक्शन असं येऊ शकेल. मग नॉट ए स्टेट फंक्शन म्हणजे पाथ फंक्शन, मग या दोन्हीतला कोणता तरी एक ऑप्शन दिला जाईल. आलं का लक्षात? शक्यतो यामध्ये जे पीवायक्यू विचारले गेले ना, तर इट इज नॉट ए असं नाही विचारलेलं, डॅश डॅश इज ए पाथ फंक्शन असं नाही विचारलं. डॅश डॅश दॅट इज नॉट ए पाथ फंक्शन, डॅश डॅश दॅट इज नॉट ए स्टेट फंक्शन असं विचारलंय. म्हणजे नॉट ए स्टेट फंक्शन म्हणजे पाथ फंक्शन, आणि नॉट ए स्टेट फंक्शन म्हणजे पाथ फंक्शन, आणि नॉट ए पाथ फंक्शन म्हणजे कोणतं, स्टेट फंक्शन. या पद्धतीने असा प्रश्न तिथं विचारला जाईल.
आता आपण आहे ना वेगवेगळ्या प्रोसेस पाहणार आहे आणि मॅक्सिमम प्रश्न ह्या प्रोसेसवर पडलेले आहेत. आलं का लक्षात? आणि ते कसे लक्षात ठेवायचे अगदी 10-15 मिनिटात आणि कसे प्रश्न विचारले गेलेत हे सगळं तुम्हाला सांगणार आहे. आले लक्षात? तर नीट लक्ष द्या. आता आयसोबारिक प्रोसेस. आता या सगळ्या प्रोसेस आहेत, ह्या प्रोसेसेस, याच्या सगळ्याच्या पुढे प्रोसेस लावा. आता आयसोबारिक प्रोसेस, बार हे कशाचं युनिट आहे? प्रेशरचं युनिट आहे. आयसो मीन्स सेम आणि बार मीन्स प्रेशर म्हणजे पी कॉन्स्टंट. मग कोणता व्हेरिएबल कॉन्स्टंट आहे? पी कॉन्स्टंट आहे, प्रेशर कॉन्स्टंट आहे. त्याला कोणती प्रोसेस म्हणायची? आयसोबारिक प्रोसेस. आणि प्रेशर कॉन्स्टंट असलेला कोणता लॉ आहे? तर चार्ल्स लॉ आहे. कोणता लॉ आहे इथं? चार्ल्स लॉ. मग याचे चार्ल्स लॉ मध्ये काय असतं? तर प्रेशर इज कॉन्स्टंट, देन व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. आणि जेव्हा डायरेक्ट प्रपोर्शन असतं ना त्या दोन्हीचा भागाकार कॉन्स्टंट असतो, म्हणजे V/T दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट. आणि इथं आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा प्रेशर कॉन्स्टंट असतं तेव्हा चेंज इन प्रेशर हे 0 असतं. आलं लक्षात? म्हणजे पी कॉन्स्टंट तर डेल्टा पी दॅट इज इक्वल टू 0. समजलं का? आणि म्हणून या प्रोसेसचं इक्वेशन ऑफ स्टेट काय येणार आहे? तर V/T दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट. आणि लॉ कोणता येणार आहे? चार्ल्स लॉ. आता याची पीव्ही डायग्राम बघा. तर ही पीव्ही डायग्राम, मग आता तुमचं प्रेशर कॉन्स्टंट आहे म्हणजे असा आडवा ग्राफ येणार आहे. आलं का लक्षात? तर हे जेव्हा आडवी रेष पीव्ही डायग्रामवर जिथे जिथे आडवी रेष दिसेल ती कोणती प्रोसेस आहे? ती आयसोबारिक प्रोसेस आहे. आता इथे इनिशियल व्हॉल्यूम, इथे फायनल व्हॉल्यूम. आता इथे जेव्हा अशी रेष असेल ना तर व्हॉल्यूम गोज ऑन इन्क्रीजिंग आणि इथलं प्रेशर PI हे कॉन्स्टंट. आणि ह्या ग्राफला म्हणतात, ह्या एबीला म्हणतात आयसोबार. काय म्हणायचं त्याला? आयसोबार. आता याचा स्लोप, आता स्लोप बरोबर y2. आता हा x ऍक्सिस आहे आणि हा y ऍक्सिस आहे. y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. पण आता तुमचा y2 मायनस y1 हा 0 आहे म्हणून ह्याच्या ग्राफचा स्लोप हा काय येणार आहे? 0 येणार आहे. आलं का लक्षात? आणि याचं जे इक्वेशन आहे आता Q दॅट इज इक्वल टू ते येतं म्हणजे हीट ऍब्सॉर्ब्ड बाय द सिस्टीम दॅट इज इक्वल टू NCP/dt. प्रेशर कॉन्स्टंट आहे म्हणून तिथं काय घ्यायचं? NCP/dt. तर हे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचा बनलेलं इक्वेशन आहे. समजलं का? याचं डेरिव्हेशन वगैरे आहे पण आपल्या मतलबाच्या गोष्टी एवढ्याच आहेत सीईटी साठी. अंडरस्टूड? आता बघा पुढची प्रोसेस. किती 5 मिनिटात झाली की नाही बाळांनो सगळी प्रोसेस? समजली का व्यवस्थित? मग आता बघा आयसोकोरिक. आता आयसोकोरिक कशाला म्हणायचं? तर इनर पार्ट ऑफ दी सिस्टीम, सिस्टीमचा इनर पार्ट. आता सिस्टीमचा इनर पार्ट म्हणजे कोण असतो? व्हॉल्यूम. आलं का लक्षात? मग व्हॉल्यूम कॉन्स्टंट, व्ही कॉन्स्टंट. मग व्ही कॉन्स्टंट तर चेंज इन व्हॉल्यूम काय असतो? 0. जे कॉन्स्टंट त्या व्हेरिएबलचा चेंज काय घ्यायचा? 0. आणि इथे येतो गे-लुझॅक्स लॉ. कोणता लॉ येतो? गे-लुझॅक्स लॉ. लक्षात ठेवा. मग आता बघा गे-लुझॅक्स लॉचं इक्वेशन काय असतं? तर प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. आणि म्हणून इक्वेशन ऑफ स्टेट काय येणार आहे? तर P डिव्हायडेड बाय T दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट. हे त्याचं झालं इक्वेशन ऑफ स्टेट. आता बघा याच्यात वर्क डन 0 असतं. वर्क डन हे काय असतं? नेहमी 0 असतं. मग आता कारण का? तर आपल्याला माहितीये वर्क डन दॅट इज इक्वल टू P डेल्टा V. आणि जर डेल्टा V 0 तर वर्क डन 0. आणि म्हणून Q दॅट इज इक्वल टू डेल्टा U प्लस W असं फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स आहे. आणि म्हणून Q बरोबर काय झालं? W जर 0 झालं तर Q बरोबर डेल्टा U. आणि डेल्टा U चा फॉर्म्युला आपण पाहिला आता, चेंज इन इंटरनल एनर्जी दॅट इज नथिंग बट NCV/dt. आणि म्हणून इथं Q बरोबर डेल्टा U दॅट इज इक्वल टू NCV/dt. आलं का लक्षात? आता या दोन्हीमध्ये कंपॅरिझन करायची. प्रेशर कॉन्स्टंट NCP/dt, व्हॉल्यूम कॉन्स्टंट NCV/dt असं इक्वेशन इथे येईल. आता याचा पीव्ही डायग्राम काढायचा. मग आता पीव्ही डायग्राम काढताना काय येईल बघा? अशी उभी रेषा येईल. व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे ना, जे कॉन्स्टंटला त्याला परपेंडिक्युलर लाईन काढायची. बघा प्रेशर कॉन्स्टंट त्याला परपेंडिक्युलर लाईन, व्हॉल्यूम कॉन्स्टंट या व्हॉल्यूम ऍक्सिसला परपेंडिक्युलर लाईन.
आणि बघा सगळ्यात सोपी प्रोसेस म्हणजे पीव्ही डायग्रामवर जिथे जिथे तुम्हाला कुठे उभी डायग्राम दिसेल तिथे तिथं वर्क डन काय असतं 0 असतं आणि पुरवलेली हीट सगळीच्या सगळी कशाला वापरली जाते तर इंटरनल एनर्जी चेंज करायला वापरली जाते. समजलं का? तर या पद्धतीने हे इथं तुमचं इनिशियल प्रेशर, फायनल प्रेशर आणि इथं तुमचं व्हॉल्यूम आणि या AB याला म्हणायचं आयसोकोर, याला काय म्हणायचं आयसोबार, याला काय म्हणायचं आयसोकोर आणि याचा जर स्लोप घ्यायचा झाला बाळांनो तर स्लोप दॅट इज इक्वल टू y2 मायनस y1 म्हणजे इथं प्रेशर मध्ये चेंज येणार आहे पण इथं चेंज 0 येणार आहे मग 1/0 म्हणजे याचा स्लोप काय येणार आहे तर या प्रोसेसचा स्लोप इन्फिनिटी येणार आहे. काय येणार आहे इन्फिनिटी येणार आहे आणि हे त्याचं इक्वेशन झालं. आता पुढची प्रोसेस बघा बरं अगदी 2-4 मिनिटात सगळी प्रोसेस होती का नाही कशी लक्षात ठेवायची. आता आयसोथर्मल, आयसो मीन्स सेम आणि थर्म मीन्स टेम्परेचर मग टी कॉन्स्टंट, काय कॉन्स्टंट टी कॉन्स्टंट आणि टी कॉन्स्टंट म्हणजे चेंज इन टेम्परेचर 0. चेंज इन टेम्परेचर 0 मग इंटरनल एनर्जी फक्त आणि फक्त टेम्परेचरवर डिपेंड असते म्हणजे ह्या प्रोसेसमध्ये आता बघा Q दॅट इज इक्वल टू डेल्टा U प्लस W, डेल्टा U तुमची 0 झाली म्हणजे Q बरोबर काय झालं तुमचं W आणि Q बरोबर काय झालं मग इथं W झालं आणि त्याचं नंतर इक्वेशन येतं nRT log टू दी बेस E फायनल व्हॉल्यूम डिव्हायडेड बाय इनिशियल व्हॉल्यूम आणि इन टर्म्स ऑफ प्रेशर याला लिहिता येतं nRT log टू दी बेस E इनिशियल प्रेशर डिव्हायडेड बाय फायनल प्रेशर असं Q बरोबर W. सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यासाठी काय असते तर Q बरोबर W का तर इंटरनल एनर्जी 0 आल्यामुळं Q बरोबर W असं इथं येतं. आलं लक्षात? आता बघा याचं इक्वेशन आता लॉ कोणता येईल बॉइल्स लॉ. टेम्परेचर कॉन्स्टंट म्हणजे प्रेशर आणि व्हॉल्यूम एकमेकाच्या इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये बदलतात म्हणून लॉ कोणता येणार आहे तुमचा बॉइल्सचा लॉ येणार आहे आणि बॉइल्स लॉ मध्ये प्रेशर इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम म्हणजे पीव्ही बरोबर कॉन्स्टंट. इक्वेशन ऑफ स्टेट काय झालं मग याचं पीव्ही दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट. आता याचा ग्राफ बघा इनव्हर्स प्रपोर्शन जिथे जिथे क्वांटिटी असतात तिथे तिथे ग्राफ असा येतो. ह्या नेचरला आपण म्हणतो रेक्टँग्युलर हायपरबोला. काय म्हणायचं याला रेक्टँग्युलर हायपरबोला. असं कोणते दोन व्हेरिएबल जेव्हा जेव्हा इनव्हर्स प्रपोर्शन येतात तेव्हा असा ग्राफ येतो आणि याला म्हणायचं आयसोथर्म, याला आयसोबार, याला आयसोकोर, याला आयसोथर्म. तर या पद्धतीने आता याचा स्लोप घ्यायचा झाला तर स्लोप दॅट इज इक्वल टू तर चेंज इन प्रेशर डिव्हायडेड बाय चेंज इन व्हॉल्यूम हा त्याचा स्लोप झाला. समजलं का? आणि Q बरोबर W हे इक्वेशन म्हणजे पुरवलेली सगळीच्या सगळी हीट कशाला वापरली जाणार आहे तर वर्क डन घडून आणायला वापरली जाणार आहे. दिस इज ऑल अबाउट दी आयसोथर्मल प्रोसेस. आता बघा आता पाहायची ऍडियाबॅटिक प्रोसेस. कशाला म्हणायचं ऍडियाबॅटिक प्रोसेस तर ऍडियाबॅटिक प्रोसेस नो हीट एंटर्स ऑर लिव्स थ्रू दी सिस्टीम म्हणजे आणि खूप सारे प्रश्न ह्या प्रोसेसवर विचारलेले आहेत. मग आता नो हीट एंटर्स ऑर लिव्स थ्रू दी सिस्टीम म्हणजे Q बरोबर 0 म्हणजेच डेल्टा Q बरोबर कॉन्स्टंट आलं लक्षात किंवा Q बरोबर 0 असं या प्रोसेससाठी आहे. मग Q बरोबर जर आपण 0 घेतलं फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स Q दॅट इज इक्वल टू डेल्टा U प्लस W आणि म्हणून Q जर 0 टाकलं तर डेल्टा U प्लस W आणि म्हणून डेल्टा U दॅट इज इक्वल टू मायनस W. आणि तुम्हाला खूप वेळा PYQ विचारलेला आहे की इन केस ऑफ ए ऍडियाबॅटिक प्रोसेस काय आहे इन केस ऑफ ए ऍडियाबॅटिक प्रोसेस खूप महत्वाची गोष्ट आहे नीट लक्षात ठेवा डेल्टा U दॅट इज इक्वल टू मायनस W. याचा अर्थ काय खूप नीट लक्षात ठेवा खूपदा विचारलेला प्रश्न आहे. इन केस ऑफ ए ऍडियाबॅटिक प्रोसेस डेल्टा U दॅट इज इक्वल टू मायनस W म्हणजे जेव्हा इंटरनल एनर्जी पॉझिटिव्ह वर्क डन निगेटिव्ह आणि जेव्हा इंटरनल एनर्जी निगेटिव्ह तेव्हा वर्क डन पॉझिटिव्ह. समजलं का? मग आता बघा याचा इथं इक्वेशन काय असतं तर याला 3 इक्वेशन ऑफ स्टेट असतात. तुमच्या पुस्तकात जरी एक दिलेलं असलं तर मी तुम्हाला इथं 3ही लिहून देणार आहे. बघा PV रेस टू गॅमा
दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणजे जेव्हा सिस्टीमच्या टेम्परेचर तुमचं कॉन्स्टंट ठेवलेलं असतं तर इक्वेशन असतं पीव्ही रेस टू गॅमा दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट, आणि हा गॅमा दॅट इज सीपी बाय सीव्ही असतो, ज्याला आपण ऍडियाबॅटिक रेशो असं म्हणतो. तो मोनो ऍटॉमिक साठी किती असतो, डायटॉमिक किती असतो, डायटॉमिक रिजिड साठी, डायटॉमिक नॉन रिजिड साठी, ट्रायटॉमिक लिनियर, ट्रायटॉमिक नॉन लिनियर, सगळं मी हे केटीजी अँड रेडिएशन मध्ये डिग्रीज ऑफ फ्रीडम जेव्हा एक्सप्लेन केलेलं आहे तिथे एकदम हे डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. मग पीव्ही रेस टू गॅमा हे पहिलं इक्वेशन. दुसरं बघा तर टीव्ही घ्यायचा आता आणि वर इथे घ्यायचं गॅमा -1 दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणजे या केसमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट असतं, या केसमध्ये प्रेशर कॉन्स्टंट असतं. आणि तिसरं कसं लक्षात ठेवायचं बघा, तर आता पीव्ही घ्यायचं, टीव्ही घ्यायचं आणि मग पीटी घ्यायचं आणि इथं घ्यायचं 1 मायनस गॅमा आणि इथं घ्यायचं गॅमा दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट. आणि हे खूप 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 आयएमपी आहे. याच्यावर मॅक्सिमम प्रश्न ऍडियाबॅटिक प्रोसेसवर आलेले आहेत. चांगली प्रोसेस करा. आता याचा जर स्लोप घ्यायचा झाला तर स्लोप काय येणार याच्यानुसार, तर जर पीव्ही डायग्राम आपण काढतो आहोत तर इथे पी आणि इथे व्ही, तर असा स्टीपर कर्व काढायचा. हा जसा असा काढला ना, म्हणजे जर दोन्ही काढले ना असे तर आयसोथर्मल असा येईल आणि हा असा उभट येईल बघा ऍडियाबॅटिकचा. तर हा ऍडियाबॅटिक साठीचा कर्व आहे. आणि नेहमी लक्षात ठेवायचं याचा जो स्लोप आहे तो याच्या गॅमा, इथे गॅमा आहे म्हणजे गॅमा टाइम्स ग्रेटर दॅन दी स्लोप ऑफ आयसोथर्मल प्रोसेस. म्हणजे तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की स्लोप ऑफ ऍडियाबॅटिक प्रोसेस इज ग्रेटर और स्मॉलर दॅन दी आयसोथर्मल प्रोसेस. तर स्लोप ऑफ ऍडियाबॅटिक प्रोसेस इज ऑलवेज ग्रेटर अँड इट इज गॅमा टाइम्स ग्रेटर दॅन दी आयसोथर्मल प्रोसेस. आणि हा त्याचा पीव्ही डायग्राम आहे. समजलं का? तर ही प्रोसेस अत्यंत चांगली करा. हा प्रश्न पण चांगला करा, खूपदा विचारलेला आहे. आता सायक्लिक प्रोसेस. आता बघा जेव्हा सिस्टीम सगळे हीट इंजिन हे कोणत्या प्रोसेसवर डिपेंड आहे, तर ते सायक्लिक प्रोसेसवर डिपेंड आहे. आणि म्हणून वेन ए सिस्टीम रिटर्न्स टू इट्स इनिशियल स्टेट, बघा ही पीव्ही डायग्राम इथे, आणि जेव्हा तुमची सिस्टीम इथून निघाली आणि परत इथे येऊन पोहोचली तर त्याला काय म्हणायचं, तर त्याला म्हणायचं सायक्लिक प्रोसेस. या पद्धतीने ही इनिशियल स्टेट आणि ही फायनल स्टेट. मग आता याचं वैशिष्ट्य काय असतं बाळांनो, तर इथं इंटरनल एनर्जी हे कसं फंक्शन आहे, तर हे स्टेट फंक्शन आहे. मग जेव्हा इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट कोइन्साइड होतात तर चेंज इन इंटरनल एनर्जी ही 0 होते. डेल्टा यू ही 0 होते. आणि डेल्टा यू जर 0 झाली तर आपण पाहिलं की डेल्टा यू जर 0 झाली तर क्यू बरोबर डब्ल्यू असतं. आता तुमच्या बोर्ड परीक्षेला याच्यावर एमसीक्यू आला होता. मग क्यू बरोबर डब्ल्यू कोणत्या दोन प्रोसेसमध्ये असतं, असा जर प्रश्न आला बाळांनो तर तुमचं उत्तर येईल बघा आयसोथर्मल प्रोसेस अँड सायक्लिक प्रोसेस. कळलं का उत्तर? क्यू बरोबर डब्ल्यू. किंवा नुसतं आलं इन केस ऑफ ए सायक्लिक प्रोसेस व्हॉट इज द इक्वेशन, तर क्यू बरोबर डब्ल्यू. इन केस ऑफ ए आयसोथर्मल प्रोसेस ऑल्सो क्यू बरोबर डब्ल्यू. आलं का लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला येऊ शकतं, पण कारण वेगवेगळे आहे. इथे डेल्टा यू का 0 झालं, तर इंटरनल एनर्जी टेम्परेचरवर डिपेंड असते आणि म्हणून जर चेंज इन टेम्परेचर 0 म्हणून इंटरनल एनर्जी 0. आणि इथे तुमचं डेल्टा यू बरोबर 0 का, तर ते स्टेट फंक्शन आहे आणि इथं इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट कोइन्साइड झालेली आहे आणि म्हणून डेल्टा यू बरोबर 0 आहे. समजलं का? आता याच्यावर काय काय महत्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्यात बघा. ही पण प्रोसेस खूप सारी महत्वाची आहे आणि ती कशी लक्षात ठेवायची, तर याच्यामध्ये एरिया अंडर दी कर्व दॅट गिव्हज यू दी वर्क डन. आणि म्हणजे इथं ज्या याच्या आतमध्ये जे आहे, ह्या सायकलच्या आतमध्ये जेवढा एरिया आहे तो एका सायकलमध्ये घडलेलं वर्क डन तुम्हाला देतो. जर 25 सायकलमध्ये काढायचं तर त्याला 25 ने गुणायचं. आलं का लक्षात? आणि हा त्याचा पीव्ही डायग्राम आहे सायक्लिक प्रोसेसचा. आता बघा इथे आपल्याला 2 साइन कन्व्हेन्शन शिकायचे. जर समजा या पद्धतीने 2 सर्कल आहेत इथे
आणि इथे तुमची सिस्टीम क्लॉकवाईज सेन्सने जाते आणि इथे सिस्टीम अँटी क्लॉकवाईज सेन्सने जाते. तर जेव्हा सिस्टीम क्लॉकवाईज सेन्सने जाते ना तर वर्क डन हे पॉझिटिव्ह असतं आणि जेव्हा अँटी क्लॉकवाईज सिस्टीमने जाते ना तेव्हा वर्क डन हे निगेटिव्ह असतं. डब्ल्यू हे निगेटिव्ह असतं. मग आता तुम्हाला जर अशी फिगर दिली, या पद्धतीने अशी पीव्ही डायग्राम दिली आणि इथे बघा एक छोटं सर्कल काढलं आणि एक मोठं सर्कल काढलं आणि एकाची सेन्स हा क्लॉकवाईज दिला आणि एकाचा सेन्स हा अँटी क्लॉकवाईज दिला, या पद्धतीने. तर व्हॉट इज द टोटल वर्क डन इन दिस केस? तर मोठं सर्कल कोणतं आहे? अँटी क्लॉकवाईज वालं, म्हणजे टोटल वर्क डन काय येणार आहे? निगेटिव्ह. टोटल वर्क डन काय झालं तुमचं? निगेटिव्ह. आणि हेच जर उलट करून दिलं, हा तुमचा अँटी क्लॉकवाईज दिला, हा क्लॉकवाईज दिला, तर टोटल वर्क डन काय येणार आहे? पॉझिटिव्ह. म्हणजे हे साइन कन्व्हेन्शन सायक्लिक प्रोसेससाठी अत्यंत महत्वाचे आहेत. आणि जर समजा या दोन्हीतलं वर्क डन याला ए म्हटलं आणि याला बी म्हटलं तर तुम्हाला टोटल वर्क डन इथं किती असणार आहे? निगेटिव्ह. आणि उलटे साइन कन्व्हेन्शन दिले तर पॉझिटिव्ह. आता अजून एक पीवायक्यू कसा विचारला गेलाय बघा. तर या पद्धतीने एक अशी फिगर दिलेली आहे आणि याचे साइन कन्व्हेन्शन जर असे दिले तर याचे अपोजिट दिलेले आहेत. आलं का लक्षात? म्हणजे हे इकडून फिरतंय असं क्लॉकवाईज, तर हे अँटी क्लॉकवाईज दिलेले आहे, असे अपोजिट दिलेले आहे. आणि टोटल वर्क डन विचारले तर नॅचरली टोटल वर्क डन काय झालं? 0 झालं. तर या पद्धतीने फारसा विचार तिथं फार करत बसायचं नाही. जर सिमिलर एरिया असेल आणि अपोजिट जर त्याची डायरेक्शन असेल तर टोटल वर्क डन निगेटिव्ह लिहून टाकायचं. तर असे पण प्रश्न सायक्लिक प्रोसेसवर आलेले आहेत. आणि याचं इक्वेशन जर लिहायचं झालं बाळांनो तर याचं वर्क डनचं, ऍडियाबॅटिकचं वर्क डनचं इक्वेशन दोन प्रकारे लिहिता येतं. डब्ल्यू दॅट इज इक्वल टू एन आर कंसात टी आय मायनस टी एफ डिव्हायडेड बाय, तर इथे तुमचं येतं व्ही रेस टू मायनस गॅमा आणि मग मायनस गॅमा प्लस 1, म्हणजे इथे येईल 1 मायनस गॅमा, या पद्धतीने. तर हे कशासाठी? तर टी आय मायनस टी एफ असेल तर ते येतं ऍडियाबॅटिक एक्सपान्शनसाठी. आणि जर समजा तुमचं टी एफ मायनस टी आय असेल तर ते येतं ऍडियाबॅटिक कंप्रेशनसाठी. समजलं का? आणि याचा अजून एक फॉर्म येतो वर्क डनचा, डब्ल्यू दॅट इज इक्वल टू पी एफ व्ही एफ मायनस पी आय व्ही आय डिव्हायडेड बाय 1 मायनस गॅमा. तर या पद्धतीने तुम्हाला त्याचं वर्क डनचं इक्वेशन इथं लिहिता येईल. तर या पद्धतीने या सगळ्या प्रोसेस अशा कंप्लीट केल्यात मी. आणि आता अजून एक प्रोसेस फक्त फ्री एक्सपान्शन. आता बघा फ्री एक्सपान्शन मध्ये काय, तर तुमचे फ्री एक्सपान्शन मध्ये व्हॅक्यूम मध्ये होणारं जे एक्सपान्शन आहे त्याला फ्री एक्सपान्शन म्हणतात. आणि त्याचं वैशिष्ट्य काय बघा, नीट लक्षात ठेवा. फ्री एक्सपान्शन, बाकी आपल्याला फार खोलात जायचं नाही, पण त्याच्यावर काय प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर फ्री एक्सपान्शन मग सगळं 0 असणार, म्हणजे यू क्यू 0, डब्ल्यू 0 आणि चेंज इन इंटरनल एनर्जी 0 असलेली प्रोसेस म्हणजे कोणती प्रोसेस? तर फ्री एक्सपान्शन आहे. आणि पीव्ही डायग्राम त्याचा काढता येत नाही. इट इज इन्स्टंटेनियस प्रोसेस अँड इट्स पीव्ही डायग्राम कॅनॉट बी प्लॉटेड. आणि म्हणून ज्याचा पीव्ही डायग्राम काढता येत नाही अशी प्रोसेस कोणती आहे? फ्री एक्सपान्शन. सगळं 0 असणारी कोणती प्रोसेस आहे? फ्री एक्सपान्शन. तर असे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर या पद्धतीने आता कालच्या 23 एप्रिल 2024च्या शिफ्टमध्ये कसा प्रश्न विचारला गेला होता ते आधी बघा. तर असा पीव्ही डायग्राम दिलता तुम्हाला आणि 1, 2, 3, 4 प्रोसेस आणि अनुक्रमे विचारलं की 1, 2, 3, 4 प्रोसेस कोणत्या कोणत्या. तर आता तुम्हाला दिसतंय एक काय आहे? आयसोबारिक आहे. आणि बघा तिथं सी जो ऑप्शन होता का, तर तोच फक्त आयसोबारिकने सुरू होता. म्हणजे तुम्हाला जर पुढचं पाहायची सुद्धा गरज नव्हती, तरी पण मी तुम्हाला सांगते की ही आहे आयसोबारिक
ही वर जी येणार आहे ती आयसोथर्मल, त्यानंतर ही येणार आहे स्टीपरवाली ऍडियाबॅटिक, आणि जो उभा आहे तो आहे आयसोकोरिक. सगळे कॅपिटल काढू आपण, आयसोकोरिक. तर या पद्धतीने तिथे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. मग आता कधी कधी कोणतेही देतील, पण तुम्हाला एकदा फिक्स माहित झालं, जर असे दिले ना तर या पद्धतीने. आणि जर कंप्रेशन असेल बाळांनो, तर जर समजा अजून एक गोष्ट सांगते, आधी हे ग्राफ आले का लक्षात, मग कसे दिले. उभी रेषा म्हटलं की डोळे झाकून आयसोकोरिक, आडवी रेषा म्हटलं की आयसोबारिक. समजतंय, आडवी रेषा म्हणजे आयसोबारिक, उभी रेषा म्हणजे आयसोकोरिक, रेक्टँग्युलर हायपरबोला म्हणजे आयसोथर्मल, स्टीपर कर्व असेल तर ऍडियाबॅटिक. या पद्धतीने. आता अजून तुम्हाला 2 गोष्टी सांगते, त्या कशा, हे आलं का लक्षात. मग आता रिसेंट विचारलं गेलं, त्याच्यानंतर 22 एप्रिलच्या शिफ्टला विचारलंय, इन आयसोथर्मल प्रोसेस डॅश डॅश इज कॉन्स्टंट. काय कॉन्स्टंट, तर आयसोथर्मल प्रोसेस टेम्परेचर कॉन्स्टंट. अशा गोष्टी विचारल्या जातात. आणि सगळ्यात जास्त प्रॉब्लेम कशावर विचारले गेलेत, ऍडियाबॅटिक वर. तर त्याचे सगळ्या पद्धतीच्या प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करा. आलं लक्षात. या तिन्ही इक्वेशन ऑफ स्टेटची प्रॅक्टिस करा. कधी कधी डायरेक्ट इक्वेशन ऑफ स्टेट विचारतील, तर या पद्धतीने. आणि आता आपल्याला पाहायचंय बघा, जेव्हा जेव्हा तुमचं असे 2 एक्सपान्शन असतात, तर हा वरचा ग्राफ असतो आयसोथर्मलचा, आणि खालचा जेव्हा जेव्हा पीव्ही डायग्रामवर असं जेव्हा काढतो ना आपण, तर तेव्हा एक्सपान्शन समजायचं, आणि जेव्हा जेव्हा असा उलटा एरो काढतो ना तेव्हा तेव्हा कंप्रेशन समजायचं. हे नीट लक्षात घ्या. आता बघा, हे झालं आयसोथर्मल आणि हे झालं ऍडियाबॅटिक. आणि मी दुसरी फिगर काढते या पद्धतीने. आणि आता इकडे आले बघा, एरो असा आलेला आहे. आता काय करायचं, कंप्रेशन असेल तर याला म्हणायचं ऍडियाबॅटिक आणि याला म्हणायचं आयसोथर्मल. बघा नीट प्रश्न कसा येतो ते, पीव्ही डायग्राम हे. तर हे आहे एक्सपान्शन आणि हे आहे कंप्रेशन. एक्सपान्शन आणि कंप्रेशन, एक्सपान्शन आणि कंप्रेशन. आता बघा, जेव्हा एक्सपान्शन होतं तर एरिया अंडर द कर्व दॅट गिव्हज यू वर्क डन. मग आयसोथर्मलच्या कर्वच्या खालचा वर्क डन जास्त आहे. मग जेव्हा एक्सपान्शन होईल सिस्टीम मध्ये, तेव्हा आयसोथर्मल प्रोसेस मधलं वर्क डन जास्त असतं. कुणापेक्षा, ऍडियाबॅटिक पेक्षा. आलं लक्षात, असा प्रश्न येऊ शकतो. आणि जेव्हा कंप्रेशन होईल तेव्हा ऍडियाबॅटिकच्या अंडरचा एरिया जास्त आहे, म्हणजे जेव्हा कंप्रेशन होईल तर ऍडियाबॅटिक प्रोसेसचं वर्क डन जास्त असतं. कशापेक्षा, आयसोथर्मल पेक्षा. हे नीट लक्षात ठेवा. आलं लक्षात. आणि अजून एक महत्वाचा ग्राफ बघा, तर जेव्हा जेव्हा असा ग्राफ येतो तर याला म्हणू 1, याला म्हणू 2 आणि याला म्हणू 3. तर याच्यासाठी गॅमा हा 1.67 असतो, याच्यासाठी गॅमा 1.4 असतो आणि याच्यासाठी गॅमा 1.33 असतो. मग गॅमा 33 कोणासाठी असतो, हा पीव्ही डायग्राम आहे. तर जेव्हा जेव्हा तुम्हाला असं देतील तर हा मोनो ऍटॉमिक साठी असतो. म्हणजे पहिला ग्राफ कोणाचा आहे, मोनो ऍटॉमिकचा आहे. मोनो ऍटॉमिक, मोनो ऍटॉमिक. दुसरा कोणाचा आहे, डाय ऍटॉमिक रिजिड, डाय ऍटॉमिक रिजिड साठीचा आहे. आणि तिसरा आहे बघा ट्राय ऍटॉमिक, ट्राय ऍटॉमिक नॉन लिनियर साठीचा आहे. मग आता तुम्हाला समजा अशी फिगर दिली, इथे फिगर दिली, असं 2 काढलं आणि हा ए आणि हा बी दिला, तर व्हॉट इज ए अँड व्हॉट इज बी, त्याचे मॉलिक्युल्सचे नावं देतील बाळांनो. मग समजा तुम्हाला H2 आणि हेलियम दिलं, असे वेगवेगळे ऑप्शन आहे. तर ए कोणाचा असणार आहे, डायटॉमिकचा, आणि बी कोणाचा असणार आहे,
मोनो ऍटॉमिकचा. मग करेक्ट ऑप्शन काय असेल तुमचा? H2 हेलियम. असे वेगवेगळे 4 ऑप्शन देतील. फॉर एक्झाम्पल तुम्हाला असं दिलं, पहिला दिला ए ऑप्शन दिला H2 हेलियम, दुसरा दिला बघा हेलियम H2, तिसरा दिला N2O2 आणि चौथा दिला आर्गॉन आणि हेलियम. असे ऑप्शन दिले. तर अनुक्रमे ए आणि बी ग्रुप कशा कशाचे आहेत असं विचारलं. मग आता ए डायटॉमिकचा आहे आणि बी कशाचा आहे? मोनो ऍटॉमिकचा. तर या पद्धतीने ऑप्शन चूज करायचे. कळलं का? 3 दिले तर मग मोनो, डाय आणि ट्रायटॉमिक असं. तर नीट पाहायचं, ए आणि बी विचारलंय का बी आणि ए विचारलंय, ते पण सिक्वेन्स नीट पाहायचा. आणि या पद्धतीने असे सगळे प्रश्न थर्मोडायनॅमिक्स याच्यावर येऊ शकतात. ओके, मला खात्री आहे एवढ्या सगळ्या याच्यावर प्रोसेस, थर्मोडायनॅमिक प्रोसेस हे थर्मोडायनॅमिकचं हार्ट आहे. मॅक्सिमम प्रश्न त्याच्यावरच विचारले जाणार आहेत. म्हणून ह्या सगळ्या भागावर फोकस करा. जर व्हिडिओ आवडला लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट टाका. ऑल दी बेस्ट फॉर युअर अपकमिंग एक्झाम अँड थँक यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.